स्वच्छता मॉनिटर अभियान या मोहिमेअंतर्गत माझी शाळा स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी शंकरराव बाजीराव डॉक्टर विद्यालय पिंपळे हिवरे या ठिकाणी मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्वच्छता मॉनिटर म्हणून कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी मला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मी एकदा रस्त्याने चाललो होतो असंच आणि मला एक मुलगा दिसला। मुलगा म्हणजे तो तरुणच होता, 17-18 वर्षाचा असेल। तो विमान खाऊन चुकला होता रस्त्यावरती। मी त्याला म्हणतो की तू कशाला घाण करतोस इथे, इथं आपली सार्वजनिक जागा आहे आणि त्यांनी सार्वजनिक ठिकाणी बस स्थानकाची त्याने चुकलं होतं विमान। मी त्याला म्हणलं संसर्गजन्य रोग पण होऊ शकतो काय ना, यांनी बाकीच्यांना त्रास होतो, परत आपली पृथ्वी घाण होती। तर मग असं बरेच वेळ त्याला सांगितलं, तो माझ्यासोबत वाद घालत होता। तरी शेवटी मी त्याला प्रेमाने समजून सांगितलं आणि मग त्याने ऐकलं आणि तो म्हणला मी आजपासून शपथ घेतो की मी तंबाखूला हात लावणार नाही। म्हणजे ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो। आणि मग त्याला सांगितलं मी की तू हा मेसेज पुढे स्प्रेड कर, जेणेकरून आपल्या भारत देशाची स्वच्छता आणि सुंदरता राखली जाईल आणि संपूर्ण भारत देश अस्वच्छ राहील। हे सांगून मी माझा अनुभव संपवतो आणि तुम्हा सर्वांनाही आवाहन करतो की तुम्ही ना तुमच्या परिसरात असलेल्या अशा लोकांना सांगा, त्याबद्दल जागृत करा। स्वच्छ भारत सुंदर भारत यासाठी प्रयत्न करा। धन्यवाद।